हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी ना चहा ठेवला होता आणि चहा आणि टोस्ट खाऊन घेतले, कारण की मग ना भूक लागत नाही आणि मला एवढे त्यानं खूप भूक लागते, त्याच्यामुळं मग आहे ना म्हटलं हेच खाऊन घेऊ, म्हणजे मग थोड्या वेळ भूक कमी लागते। त्यानंतर आज चुलं पेटवलं होतं मी, कारण आता आहे ना मला चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे आहे ना मग मी ना विटांचं चुलं केलं आहे आणि ते मातीचं चुलं आणायला आहे ना पावसाने ते खराब होऊन जातं, त्याच्यामुळं म्हटलं हेच बरं आहे। तर इथे शेवगाच्या शेंगा करायला घेतल्या होत्या, जो की काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल काल परवा, तर त्याचा व्हिडिओ शूट केला रेसिपीचा फक्त, आणि त्याच्यात थोड्याशा काही क्लिप इथे ॲड केलेल्या आहे मी तुमच्यासाठी। तर चुल्यावर मस्त असा स्वयंपाक केला आणि खूप भारी वाटतं, मला तर खूप आवडतं। फक्त आहे ना तो दूर झाला का तेवढं नको वाटतं फक्त, नाही तर मग असं किती स्वयंपाक केला करायला लावलं ना, मला खूप आवडतं चुलीवर। मस्त असं शेवग्याची भाजी जी आहे ना ती शिजवून घेतली। इथं पीठ भिजून ठेवलेलं होतं, म्हटलं जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत पीठ पण भिजल। भाजी शिजली की मग आपण पोळ्या करायला घेणार आहे चुलीवरच। तर आता आहे ना आपली भाजी शिजलेली आहे आणि माझा ना थोडा घसा बसू राहिला, त्याच्यामुळं आवाजाकडे थोडंसं दुर्लक्षच करा। भाजी शिजली आपली, आता पोळ्या करायच्या आहे चुलीवर। तर चला आता पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं आटपतोच आहे। तर चला। मला दे। तर आहे ना इथं आपले पोळ्या पण झाल्या आणि मी तवा पण उतरून ठेवला आहे, आणि एक लाकूड आहे ना थोडंसं वल्लं होतं, तर मग ते चुलीवर ठेवून दिलं आहे। आणि आधीचे म्हणजे माझी आजी ते असेच करायचे, वल्ले लाकडं असले की ते असेच चुल्यावर ठेवून द्यायचे, मग ते बरोबर दुसऱ्या वेळा जाळायचे, म्हणजे सुकेला असायचे। आता तसं इथं ऊन राहतं त्याच्यामुळं चुलीवर ठेवायची काही गरज नाही, पण मला आठवलं ते मग मी दिलं ठेवून। तर आता बघू संध्याकाळी, आणि आता धुणं भांड्याला सुरुवात करायची आहे। भांडी ठेवली इथं गोळा करून घासण्यासाठी। तर आहे ना पोळ्या झाल्या आणि श्रेयांश बसलाय जेवायला, कारण शेंग्याची भाजी आहे आणि त्याला खूप आवडते, त्याच्यामुळं त्याचं लगेच चालू होतं माल दे, आणि फक्त शेंगाच दे, रशी नको। रशी देऊ का थोडीशी? मग हेच तर त्याला आहे ना शेवगाच्या शेंगा खूप आवडतात, तर मग आता खाय। आता त्याच्यासोबत मी पण 2-3 घास खाऊन घेते, कारण मला पण भूक लागलेलीच आहे। गरम आहे, गार होऊ दे ना मग थोडंसं। तर चला जेवायला। तर आता आम्ही ना जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला मी। आता बघा जेवण केले, भांडी बाहेर नेली आणि घर झाडायला मध्ये आले, लगेच कावळे आले भांडे घासायला। ते म्हणत होते की तू घरातला आवर, आम्ही लगेच बाहेरचे भांडे घासून टाकतो म्हणे, पण त्यांना म्हटलं का नका नका, माझी मीच घसते, उगाच कशाला तुम्हाला कष्ट। तर आता आहे ना घर झाडायचं राहून देते, पहिले भांडे घासून टाकते नाही, यांना राग आला ना 2 जण येईल हे, तर 2 लगेच भांडे घासून टाकतील। आणि त्यांच्या जोडीला आहे ना चिमण्या आणल्या त्या बघा, त्या तिथं आहे ना त्या म्हटल्या की तुम्ही 2 घसा, तोपर्यंत आम्ही थोडेसे दाणे वेचतो म्हणे। तर हे ना त्यांना कामाला लावल्यापेक्षा मीच पटकन आता घसून टाकते भांडे आणि त्याच्यानंतर घरातल्या घरात आवरते।
भांडे घासून घेतले आणि धुणं आहे ना भिजत घालून दिलं होतं. तर आता ऊन पण इतकं झालं आहे, आता आहे ते ऊन तोंडावरच येईल. तर आता एवढं दोरीवर आहे ना काहीतरी टाकावं लागणार आहे पहिले धुवून, तेव्हा तिथं थोडीशी सावली येईल आणि मग तिथे धुणं धुवून घेईल. आणि आत्ता वाजले 11 झाले, 11 वाजले आज मला धुणं भांडे करायला. पण जाऊ द्या, वाजू द्या. कारण आहे ना शरीराला जर त्रास होत असला तर कामाला जबरदस्ती करून काहीच उपयोग नाही. जसं जसं होईल तसं तसं आवरीत राहणार आहे. आता मी फक्त झालं आहे म्हणजे फक्त धुणं आणि घरातलं राहिलं आहे. आता बघू आता कुठपर्यंत किती आवरतं ते. आणि पेरू तोडून आणले होते, स्त्रियांचं खूप चालू होतं पेरू दे म्हणून. तर इथले ना घरचेच पेरू निघायला लागले आता पिकेल. तर त्याच्यासाठी थोडेसे तोडून दिले मी. आणि बघा इतक्यात ऊन येतं, इतक्यात सावली येते. तर आता सावली आली. आता आहे ना हे पेरू देते त्याला चिरून खायला आणि त्याच्यानंतर मग मी कामाला सुरुवात करेल. थोडेसे एखादा मी पण खाऊन घेते. आता आहे ना धुणं तर झालेलं आहे, पण आता आहे ना किचन ओटा धुवायला घेतला आहे मी. कारण की आज माझा चालू आहे रॅक आवरायचं चालू आहे. कारण की ते दरवाजा जेव्हा साळला होता ना तर त्याचे ना खका नाही बारीक बघा असं आहे ना येऊन बसला आहे भांड्यांवर. तर म्हटलं एक तर घसून काढील, नाही तर मग फक्त ओल्या कपड्याने कवाय ना पण पुसणार आहे मी. कारण ते ना सगळ्या डब्यांवर पडलेलं आहे. बघू, पण आता आहे ना सगळ्यात आधी किचन ओटा साफ करून घेते आणि मग बघते. तर इथे आहे ना गॅस वगैरे घासून टाकला, चांगलं पुसून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना बर्नर शेगड्या जे काही काढून घेतले होते ते परत बसून दिले. आणि त्याच्यानंतर फायनल लुक आहे ना बघा तुम्ही कसा दिसते. फायनल लुक म्हणजे काय एवढंच आहे का सगळं स्वच्छ दिसतंय फक्त, बाकी काही नाही, जसलं आहे तसंच आहे सगळं. आणि किचन ओट्याखाली पण पसारा खूप झालेला होता तर तेही आवरायचं आहे मला. तर हे पुसून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर खालचा पसारा पण आवरायला घ्यायचा आहे. कारण सगळे आहे ना इकडचे तिकडं होऊन गेले आणि पसाराच दिसतोय सगळं. तर म्हटलं ते पण आता आवरून घेऊ लगेच.
तर सगळ्यात अगोदर आहे ना सगळे जे तिथले वस्तू होत्या ना ते सगळ्या बाहेर घेतल्या एकेकाने आहे ना मिक्सरच्या खालच्या पायानं जे रबर असतं ना ते कसं काय माहिती तुटलं होतं डायरेक्ट. तर माझं थोडंसं राहिलं होतं ते मीठ काढून टाकलं आणि कसं काय तुटलं काय माहिती. तर इथे सगळं एक एक वस्तू बाहेर काढून घेते आणि त्याच्यानंतर ही खालची जागा सगळी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून त्याच्यानंतर मग सगळं सामान व्यवस्थित लावून त्यानंतर सगळी जी भांडी होती म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान होतं ना ते इथे लावून दिलं आणि त्याच्यानंतर हा चॉपिंग बोर्ड वगैरे म्हणजे जे जे सामान मला दररोज लागतं तर ते सगळ्यात अगोदर पुढं ठेवून घेतलं आणि जे कधीतरी वापरते ते मागं लावलं हे अशा पद्धतीने. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओ.